नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया REC लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, REC सँक्शन ₹7,500 कोटी फंडिंग फॉर ब्रूक फील्ड्स हायब्रिड रिन्युएबल प्रोजेक्ट इन कुर्नूल. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, REC म्हणजे रुरल इलेक्ट्रिफिकेशन कॉर्पोरेशन लिमिटेडने ब्रूकफील्ड्सच्या हायब्रिड रिन्युएबल एनर्जी प्रोजेक्टसाठी 7,500 कोटी रुपयांच्या फंडिंगला सँक्शन केले आहे. आणि मित्रांनो, हा प्रोजेक्ट कुर्नूल येथे राहणार आहे. यात 640 मेगावॅटचा वाइंड आणि 400 मेगावॅटचा सोलार कॅपॅसिटी राहणार आहे. चला आता बोलूया GRM ओव्हरसीज लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, GRM ओव्हरसीज लिमिटेड या कंपनीने 13 नोव्हेंबर 2025 ला बोर्ड मीटिंग ऑर्गनाईज केलेली आहे. आणि ही कंपनी 13 नोव्हेंबर 2025 ला फायनान्शियल इयर 2026 च्या क्वार्टर 2 च्या नंबरसोबत बोनस इक्विटी शेअर सुद्धा अनाउन्समेंट करू शकते. चला आता बोलूया भारती एअरटेल लिमिटेड आणि इंडस टावर्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, भारती एअरटेल गेट्स बोर्ड नोट टू ॲक्वायर अप टू 5% ॲडिशनल स्टेक इन इंडस टावर्स. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, भारती एअरटेल लिमिटेड या कंपनीला स्पेशल कमिटी ऑफ डायरेक्टर्स कडून मंजुरी मिळाली आहे. कशासाठी? इंडस टावर्स लिमिटेड या कंपनीमध्ये 5% पर्यंतची ॲडिशनल हिस्सेदारी खरेदी करण्यासाठी. नेक्स्ट कंपनी आहे महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड आणि RBL बँक लिमिटेड. तर मित्रांनो, महिंद्रा अँड महिंद्रा अनाउन्सेस एक्झिट फ्रॉम RBL बँक आफ्टर सेलिंग एंटायर स्टेक फॉर ₹678 कोटी. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, या वीकमध्ये महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड या कंपनीने घोषणा केली की या कंपनीने RBL बँक लिमिटेडमधून आपली एंटायर हिस्सेदारी 3.45% हिस्सेदारी सेल केली आहे. ब्लॉक डीलच्या थ्रू 682 कोटी रुपयांमध्ये. आणि मित्रांनो, महिंद्रा लिमिटेडने ही जी RBL बँक लिमिटेडमध्ये इन्व्हेस्टमेंट केली होती त्यावर महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेडला 62.5% चे गेन झाले आहे आपल्या इन्व्हेस्टमेंटवर. नेक्स्ट कंपनी आहे इन्फोसिस लिमिटेड. तर मित्रांनो, इन्फोसिस फिक्स रेकॉर्ड डेट फॉर इट्स ₹18,000 कोटी शेअर बायबॅक. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, इंडियाच्या सेकंड लार्जेस्ट IT सर्व्हिसेस कंपनी इन्फोसिस लिमिटेडने काही दिवसांपहिले 18,000 कोटी रुपयांची बायबॅकची अनाउन्समेंट केली होती. आणि मित्रांनो, इन्फोसिस लिमिटेडने या 18,000 कोटी रुपयांच्या रिपर्चेजिंग शेअर म्हणजे बायबॅकसाठी आता रेकॉर्ड डेट फिक्स केली आहे, फ्रायडे 14 नोव्हेंबर 2025. चला आता बोलूया अडानी ग्रुपच्या दिग्गज कंपनी अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स रिपोर्ट 6% इयर ऑन इयर बेसिस कार्गो ग्रोथ इन ऑक्टोबर 2025. तर चला अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेडने आपल्या ऑक्टोबर 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर या कंपनीचा टोटल कार्गो व्हॉल्यूम इयर ऑन इयर बेसिसवर 6% ने ग्रोथ होऊन ऑक्टोबर 2025 मध्ये आला आहे 40.2 मिलियन मेट्रिक टन्स. आणि याचा कंटेनर व्हॉल्यूम्स इयर ऑन इयर बेसिसवर 24% ने इन्क्रीज झाला आहे ऑक्टोबर 2025 या महिन्याच्या डेटा
नुसार बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने आपल्या फेस्टिवल सीझनचा म्हणजे 22 सप्टेंबर 2025 ते 26 ऑक्टोबर 2025 या फेस्टिवल सीझनच्या पिरियडचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने 22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर 2025 या पिरियडमध्ये 63 लाख लोन्स जवळपास म्हणजे अप्रॉक्सिमेटली डिस्बर्स केले आहे आणि याच पिरियडमध्ये कंपनीने 23 लाख न्यू कस्टमर्स ॲक्वायर केले आहे आणि 52% न्यू टू क्रेडिट केले आहे. म्हणजे या बजाज फायनान्स लिमिटेड या कंपनीने हा फेस्टिवल सीझनचा म्हणजे 22 सप्टेंबर ते 26 ऑक्टोबर या कालावधीचा हा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. बोलूया टाटा ग्रुपच्या दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, टाटा पॉवर टू इन्व्हेस्ट ₹11,000 कोटी इन पुणे पंप हायड्रो प्रोजेक्ट. तर चला या अपडेटला डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, टाटा ग्रुपची दिग्गज कंपनी टाटा पॉवर कंपनी लिमिटेड ही कंपनी पुणेच्या शिरवता येथे पंप हायड्रो स्टोरेज प्रोजेक्ट सेटअप करण्यासाठी 11,000 कोटी रुपयांचे इन्व्हेस्टमेंट करणार आहे. बोलूया अडानी ग्रुपच्या अजून 2 दिग्गज कंपनीबद्दल. अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड बद्दल. तर मित्रांनो, फिच रेटिंग्स अपग्रेडेज आउटलुक ऑन अडानी पोर्ट्स अँड अडानी एनर्जी टू स्टेबल. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. मित्रांनो, फिच रेटिंग्सने अडानी पोर्ट्स अँड स्पेशल इकॉनॉमिक झोन लिमिटेड आणि अडानी एनर्जी सोल्युशन्स लिमिटेड या दोन्ही कंपन्यांवर आपला आउटलुक अपग्रेड करून दिला आहे स्टेबल. आणि मित्रांनो, याच अपडेटमुळे या दोन्ही कंपन्या या वीकमध्ये फोकसमध्ये आलेल्या होत्या. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वीकच्या मोस्ट इम्पॉर्टंट अपडेट आणि मोस्ट इम्पॉर्टंट न्यूज बघितले. आणि मित्रांनो, मला अपेक्षा आहे आजचा आपला व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.